जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्ग, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या महागाई भत्ता 3% वाढीसंदर्भात आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असं एक पत्र निर्गमित झालेलं आहे। कोणतं आहे ते पत्र, काय आहे ती बातमी, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या वाढीव महागाई भत्ता 3% संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या आणि या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने अतिशय महत्त्वपूर्ण असं पत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्गमित केलेलं आहे। यानुसार केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश तत्काळ निर्गमित करण्याबाबतलं हे निवेदन जे आहे, पत्र जे आहे, परिपत्रक जे आहे ते निर्गमित केलेलं आहे। या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% वाढीव महागाई भत्ता लागू केलेला आहे। महाराष्ट्र राज्य विधिमंडळानं एकमतानं घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करणं आवश्यक आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे सदर लाभ मिळण्यासाठी राज्यातील कर्मचारी सुद्धा मोठ्या आशेने आपल्या शासन निर्णयाची वाट बघत आहेत आणि या अनुषंगाने याकरता राज्य शासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत शासन आदेश निर्गमित करून राज्य कर्मचाऱ्यांना सदर आर्थिक लाभ मिळवून द्यावा, या संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि या अनुषंगाने येत्या काही 2-3 दिवसांमध्ये हा महागाई भत्ता 3% वाढीचा GR जो आहे आणि थकबाकी जे आहे, थकबाकी रोखीने देण्यासंदर्भातला शासन निर्णय जो आहे तो निर्गमित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।